महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलच्या माध्यमातून आज आपण सर्वात मुख्य मुलाखत, आज एक जातीवंत वळू बैलाची मुलाखत तुमच्यापर्यंत सादर करतोय. बैलाचा गरमपणा आपण पाहतो मंडळी. आज आपण चडचणपासून अंदाजे 8 किलोमीटरच्या सोड्डी या गावामध्ये आहोत. आपण मालकाकडून संपूर्ण माहिती तर या जागेची घेऊया. आज जातीवंत त्याच बैलाचं एक वासरू जवळच मालकाच्या घराशेजारी होतो, ते देखील पाहण्याचा, चित्रीकरण करण्याचा योग आपल्याला मिळाला. सर्वात पहिली मेन गोष्ट, गाय बैलाकडे येण्याचं कारण, त्याची पैदास कशी पडती, ही पैदास सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. मालक नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, फोन नंबर, कुठं आहे गाव, ती माहिती द्या. नमस्कार अण्णा. आपले गाव सोड्डी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. हे कुठं आम्हाला यायचं असेल? धरप्पा निंगाप्पा जिरांकली माझे नाव. ही सोड्डी गावापासून शिरडोन रस्ते एक अर्धा किलोमीटरवर आपले गाव आहे, घर आहे ते. आणि वर हव्या लागून एक 1.5 किलोमीटरवर सोड्डी गाव आहे. चडचण पासून किती किलोमीटर? चडचण पासून आपले गाव 9 किलोमीटरवर आहे. तुम्हाला इथं जवळ कोणत्या यात्रा आहेत? जवळ चडचण यात्रा होतोय, उमदी यात्रा होतोय. चडचण यात्रा कशासाठी प्रसिद्ध आहे, काय तिथं मिळतं? चडचण यात्रांना, चडचण जत्रेला भरपूर जनावर येते, ती चांगले चांगले वळू येते आणि प्रदर्शन पण असते तिथं पण चांगले. आपली चडचण यात्रेत प्रदर्शन पण 1 नंबर झाली एक दुसरा असताना 2024 मध्ये. मंडळी, खरं तर चडचण यात्रेला आता महाराष्ट्रातला आणि कर्नाटकातला बराचसा शेतकरी परिवार तिथं येत असतो. आवर्जून चडचण यात्रेला आल्यानंतर ह्या दावणीला, हे बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बैल दाखवतोय, पण तो बैल दाखवत असताना त्याचा जो राग आहे तो प्रत्यक्षात पाहण्यात, त्याचा जातीवंतपणा, त्याचं फाउंडेशन असेल, शरीर असेल, तर या सर्व गोष्टी समोर पाहण्यात वेगळं असतं. मला आजपर्यंत किती गायी भरल्या आणि किती पैदास पाहायला मिळते आपल्याला? अण्णा, ह्या बैलाकडून आता आपण 350 ते 400 पर्यंत गाय भरवले. आणि आपण पैदास पाहिले 40-50 पैदास पाहिले. आणि जास्तीत जास्त पैदास चांगले आत्ता या मापाची पैदास जास्त आहे. किती महिन्याचे वासरू आहे ही? ज्याला 3.5 ते 4 महिना, 4 महिना चालू आहे. आणि गाय भरायचे आपण किती पैसे घेतो? आपण 2000 घेतो. किती लांबनं गायी आलेल्या आहेत? किती लांबची सगळ्यात? अण्णा, लांबची म्हणजे ह्याचं 32 रळापासून गाय आलाय. बरं. अण्णा, आता आम्ही मागाशी आल्यापासून बैलाचा खरं तर राग तो दावणीला होता, तेव्हापर्यंत बाहेर आम्ही आल्यानंतर शांत बघितला, पण बैल सोडल्यानंतर त्याचा राग असेल, बुजारपणा असेल, किंवा ज्या पद्धतीची शरीरयष्टी, आज काय मेहनत आहे, काय वेगळेपण ह्या बैलाची, ती माहिती द्या. अण्णा, बैलाला झोपतोय आपण आता सध्या, त्या सोबत बैल नाही. पहिलं झोपत होतं, आता एक 4-5 महिना झालं ह्याचं सोबतची बैल विकलंय आणि आता बसून आहे बैल आता. बरं. अण्णा, आता बैल सांभाळत असताना अशा पद्धतीचा बैल तयार करणं किंवा काय कष्ट आहेत तुमचे बैल खरेदी करण्यापासून? किती महिन्याचं वासरू? आता बऱ्याचदा आम्ही असं बघितलं की बाबा तुम्ही गावापासून आता जवळपास तुमच्या शेताच्या वस्तीवरती राहताय, तर काय मेहनत तुम्ही घेतली आजपर्यंत या बैलासाठी? आपण ह्या खोंडा एवढं खोंड होतं, 4 महिन्याची होतं. तेव्हा आपण ही कन्नूर शिरनाळावरून गावावरून आणलंय. ही मडसनाळ काम्या बैलाची पैदास. आणि लहान असताना 4 महिन्याची होतं तेव्हा त्यांना म्हणलं आपण गाई द्या खोंडासोबत, आपण ती दूध सोडल्यावर तुम्हाला देतो माघारी म्हणलं. त्याने नाही म्हणला, गाई देत नाही म्हणलं. आणि तेव्हापासून आणलं आणि 2 वर्ष याला म्हशीचे दूध पाजवले. आणि खुराक काय ती असेल, ती सातू, पेंड सगळं आपण चारलंय ते. आणि बैलाला 1 वर्षापासून झोपलंय आपण. थोडी तेवढं काही लय झोपलं नाही. शेती काम पण सगळी करते. आई, आता घरी बैल सांभाळायला तुम्ही आणि अजून कोण असते? कोण आहे घरात अजून तुमचं? मी आणि आपले वडिलांना, घरातले आई वगैरे सगळेजण करते ते. तुमचे भाऊ कुठं असतात? भाव अण्णा आपले मुंबईला असते. ते काय शिक्षण क्षेत्रात आहेत? होय अण्णा, त्यांनी प्रोफेसर आहे शिक्षण क्षेत्रात. मग तुम्हाला नाही असं वाटत का भाऊ शहरात गेला, आपण पण शहरात जाऊन काहीतरी? आपल्याला नाद आहे अण्णा, आपण भाव विक म्हणलं तरी विकत नाही. मंडळी, खरं तर आपण मगाशी आलो, मालकांच्या अगोदर त्यांच्या वडिलांशी पण आपण चर्चा करत होतो. आणि चर्चा करत असताना वडिलांशी चर्चा करत असताना वडील सांगत होते की ह्यांचे मोठे बंधू शिक्षणासाठीच ते शिक्षण क्षेत्रात शिकवतात, त्यासाठी ते शहरात असतात, पण यांचा नाद एवढा आहे की शेती करणं, हे बैल सांभाळणं हे यांचं मुख्य काम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर म्हणले
तर वडिलांनी पण म्हणलं की बाबा गावाकडची शेती सांभाळण्यासाठी कोण ना कोण तर इकडं पाहिजे, तर त्यांचा नाद जपण्याचं काय. नाही तर आज तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा जागी असं पण आहे की बाबा वळू जास्त सांभाळलेत, वडिलांनी सांभाळत, पण मुलाच्या काळात ते सांभाळणं होत नाही, मुलांना तेवढी आवड नाही, तर हे मोडकळीस येण्याचं कारण आहे. पण जातीवंत पैदास जर आपल्याला घ्यायची असेल तर अशा प्रकारचे वळू हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. मला का ते बैलाला लंपी झालं तर त्यावेळेस काय कष्ट घेतले आपण. आता आम्ही, मला काय म्हणायचं आहे, आम्ही बऱ्याच जणांकडे ऐकलंय की लंपी झाल्या वासरू झोपू नये, त्याला सगळं आहे, तर तुम्ही काय कष्ट घेतले त्या काळात? नाही, ह्याचं त्या टायमाचे कष्ट विचारल्यावर आपल्याला डोळ्यात पाणी येते. तुम्हाला सांगितलं लय कष्ट झालंय. हे काय नाही म्हणलं तर एक 15 दिवस सगळं वैरण, पाणी, सगळं दूध सगळं सोडलं होतं, आडवी पडला होता. आणि आता आपले शेजार पाजार सगळं मंगळवाड्यापासून सगळं डॉक्टरांनी झाले संपले. आणि उमदीचे पुजारी डॉक्टर ती पिंटू पुजारी आहे म्हणून आहे, त्यांनी येऊन एक दिवशी रात्री आला 8-9 वाजता. त्यांनी येऊन त्यांची काय हाय डोस ती होती, हाय डोस दिली त्यांनी. त्याच्यात कवर झालं तर झालं, नाहीतर काय सांगता गॅरंटी नाही म्हणून सांगितलं होतं. आणि ते रात्री 9 वाजता त्याने डोस दिला. 12 वाजेपर्यंत बैल उठून जराशी असं मान वर करून एक थोडा 1-2 घास वैरण खाल्ला. आणि आपल्याला पण तवा जरा डेअरिंग आली आपल्याला, बैल आता वाचेल म्हणून. तुम्ही आता हे लहान वासरू आणून असा मोठा बैल करत तोपर्यंत काय भावना असते? आम्ही असं ऐकतो की बाबा घरातला एक सदस्य असतो तुमचा, होय. काय असते तुमची भावना? आपली घरचे सदस्य म्हणून आपण सांभाळलाय, लई लई म्हणजे लई माणसापेक्षा जास्त सांभाळलाय याला. लहान पोरापेक्षा जास्त याला दूध वगैरे खायचं सोडून याला दूध घालून सांभाळलाय. आता असं ऐकलंय की एखादा वळू बैल, आता सोड्डी गावात तुमचा हा बैल आहे. होय. सोड्डी गावाचं नाव खरं तर आज पाहिलं गेलं तर प्रत्येक शेतकरी म्हणजे प्रत्येक गावाचं नाव एक वळू मालक मोठं करत असतो. होय. आज सोड्डी गावाला काय वाटतं, आज बैल सांभाळत असताना कशी साथ आहे गावाची तुम्हाला? हाय ना, गावातल्या माणसांची बऱ्याचशा माणसांची साथ आहे आपल्या काय. आणि ती चर्चेने यात्रेत एक नंबर प्रदर्शनात 1 नंबर बसल्यावर पण तेव्हा पण आपल्या गावाची जरा कुठंतरी बाहेर नाव आले. आणि ती काम्या बैलाची पैदास आहे म्हणल्यावर लई लांबून लांबून बघायला पण येते. ती गाडी घेऊन, असली मोठी गाडी घेऊन येते, ती बारकी मोटरसायकलवर येते, ती येते ना बघायला. आता काम्या बैल पण आम्ही चडचण यात्रेत बघितलाय, काम्या बैलासारखाच राग आम्ही या बैलाला पाहतोय. आणि आज आम्हाला हे विचारायचं की कधी कधी गाय एखाद्या मालकाकडे असती, त्याला पैदास घेण्यासाठी मग त्याने आता वळू तर लई प्रमाणात आहे, मग वळू निवडताना काय काळजी घेतली पाहिजे की बाबा हाच वळू आमच्या गाईला, किंवा कसं हे निवड केली पाहिजे वळूची? आणि ती गाईची जात आणि बैलांची जातवर पण एक जण आणि नाद छंद पण असते. एक बैलांची राग ही बघून येते आणि लई लांबून पण गे येते आपल्या बैलाला. आणि मालक, आता महाराष्ट्रामध्ये शर्यत बंदी होती काही वर्षापूर्वी, ती बंदी उठली. बंदीच्या काळात तुम्हाला काय अडचणी यायची आणि आज बंदी उठली, फायदा होतो का या गोष्टीचा? अण्णा, शर्यत बंदी असताना बैलांची आणि जनावरांची, खिलार जनावरांची किंमत लई कमी झाली. आणि कसं आहे, ती आपले देशी गाई वगैरे कोण सांभाळत नव्हतं तेव्हा, त्याचा कमी, त्याची किंमतच कमी. वासरांची वगैरे खोंडांची वगैरे किंमत लई कमी झाली. आता शर्यती काय चालू झालं आहे तेव्हापासून असल्या बारक्या वासरं काय नाही म्हणलं तरी 60, 70, 80, 90, 1 लाखापर्यंत वासरं विकायला लागले आता. त्यामुळे आपल्याला ती चालू झालेला 1 नंबर झाल्या म्हणून असं आपलं वाटतं. मंडळी, खरं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की आता हे वळू मालक एवढा मोठा बैल सांभाळतात आहे, पण बैल सांभाळत असताना खरं तर काहीतरी अनुदान यांना देखील चालू झालं पाहिजे. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून मायक्रोचिप बसवली जाते. या बैलाची पैदास कुठं आहे, त्याची वंशावळ नोंदणी, या मालकाची मेहनत आपण त्याच्यातून दाखवणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर सरकारकडून या प्रत्येक गोवंश पालकाला काही ना काही अनुदान हे चालू झालं पाहिजे की ज्याचा फायदा, की जेणेकरून गोवंश वाढेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो वळू सांभाळतोय तो सर्वात महत्त्वाचं काम करतोय, कारण गाई भरण्याचं काम हे काम, तर त्याच्यामध्ये त्या वळू मालकाला पण काही प्रमाणात चांगलं अनुदान चालू झालं पाहिजे. याचा प्रयत्न आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून सध्या करणार आहोत. यासाठी आपण मायक्रोचिप बसून त्याची नोंदणी करतोय. आता फक्त सरकार गोशाळांना अनुदान देतंय, पण प्रत्येक घरात असलेले एक गाय, एक बैल, जे काय आहे त्या संख्येला, तेवढ्या गोवंशाला अनुदान देण्यात यावं, या दृष्टीने आपण मायक्रोचिपचं काम करतोय. मालक, हे वासरू ज्यांचं, त्या मालकांचं नाव सांगा फक्त. भीमराया महादेव कमते, ही माझे मित्रच आहे ना. आणि ती गाय त्यांची नंदूरची गाय आहे ती. बरं. त्यांची पाहुण्याने दिलेली गाय आहे ती. ती कुठल्या बैलाची आहे त्याचं काही आपल्याला माहीत नाही.
मंडळी खरं तर आज प्रत्येकाची इच्छा आहे की शर्यत क्षेत्र सर्वात मोठं उंचीवर सध्या जाताना आपण पाहतोय, कारण बैलगाडा शर्यत बंदी उठली, चांगले दिवस आले आणि ज्या पद्धतीचं एक गरम बैल आपण पाहतो, ज्या बैलाची पैदास नक्कीच शर्यतीच्या दृष्टीने चांगली आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि आज या मालकांच्या माध्यमातून आज आपण सोड्डी गावात आलो. चडचणच्या जवळचं गाव आहे. चडचण यात्रेला आले किंवा मंगळवेढा पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर या गावाला अवश्य भेट देणं गरजेचं आहे, कारण बैल तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा पाहाल तेव्हाच आपण त्या गाय भरण्याच्या दृष्टिकोनातून त्या बैलाचं महत्त्व आपल्याला कळणार आहे. मालक, आम्हाला परत एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. नाव धर्याप्पा निंगप्पा जिरंकली, गाव सोड्डी, मंगळवेढा तालुका, जिल्हा सोलापूर. 72 मोबाईल नंबर 72 19 63 42 73. मालक, आता एक गोष्ट शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की वळू मालक म्हणून तुम्हाला काय वाटतं की कुठला बदल किंवा कुठली गोष्ट तुमच्यासाठी समाजातनं किंवा सरकारने केली पाहिजे तुमच्यासाठी आज वळू मालक म्हणून, की बाबा ही गोष्ट आम्हाला झाली तर फायदेशीर ठरेल? आपल्याला काय आज ना तुम्हाला सांगायचं म्हणजे फायद्याची काय गरज नाही. कुठं जाईल तेवढं माणसं तेवढं ओळखते आणि कुठल्या गावाला पण जावा, ही आपली ही सोड्डी गावातली वळूची मालक असं म्हणते ती, आणि 4 माणसाला माहीत होतं ही सोड्डी गावात असली असं ओळख आहे असली बैलाची म्हणून, त्यामुळे आपण ठेवून. मंडळी, खरं तर आज मालकाला आपण विचारलं की बाबा तुला सरकारकडून काय अपेक्षा आहे किंवा अजून समाजातून काय अपेक्षा, पण मालक काही नाही म्हणला. मी बैल सांभाळतोय, त्या बैलाच्या कामकाजानं, त्या बैलाच्या काय म्हणू त्याच्या कीर्तीनं त्याचं नाव होतं, याच्यातच त्याचा आनंद आहे. खरं तर ह्या साध्या गोष्टीला घेऊन आपण काय जास्त करता येईल या देशी गोवंशासाठी तो प्रयत्न आपण करूया मंडळी. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा. मायक्रोचिप बसवायला काम चालू झालंय आणि अशा पद्धतीची अधिक माहिती आपण पाहत राहूया मंडळी. खूप खूप धन्यवाद. त्याला बनजाला बोला मालक. त्याला 2 वर्ष त्याला पण तीच बनवायचा नाही या वासराला ओ, त्या वासराला पण 2 वर्षात तयार करायचं ना, म्हणजे याच वळूच्या दृष्टिकोनातनं. हो या म्हणजे एखादं आपल्याला लहान होतील म्हणून असा भरवसा आहे आता तर सध्या बघितल्यावर, आणि पुढचं काय सांगता येत नाही. पण आत्ताचं सध्या आपण ही खोंड एवढा असताना घेतलंय तेव्हा ह्या खोंडापेक्षा दिसायला तेवढा या खोंडासारखं दिसत नव्हतं. मला का आता तुम्ही म्हणले तर त्याच्यात आम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की लहान वासरामध्ये मोठं झाल्यावर ह्या पद्धतीचे गुण येणार, हे ओळखायचं कसं असतं लहान वासरात? काय बघ म्हणजे कशी नजर, काय अनुभवाचा विषय? ह्याचं जात आणि शरीर आणि ही सगळं त्याचं कलर वगैरे बघितल्यावर जरा आपल्याला येईल असं वाटतं ह्यांना, त्यामुळे सांभाळायचं ते डोक्यात आहे तर बघावं काय होतं. मंडळी, खरं तर ही लहान वासरं मोठ्या पद्धतीने कशा पद्धतीची होतील याचा अनुभव खरं तर हा तुम्ही स्वतः जाऊन भेट देणं, पाहणं याच्यातूनच येऊ शकतो मंडळी. खूप खूप धन्यवाद. वासराचे मालक आपल्या सोबत आहेत मंडळी. मालक, तुमचं नाव, गाव सांगा आम्हाला. माझं नाव भीमराया महादेव कमते, गाव सोड्डी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. हे कितवं वेत आहे तुमच्या गाईचं? पहिला वेतल. पहिलंच वेत आहे. किती महिन्याचं वासरू आहे? 3.5 ते 4 महिन्याचा. मंडळी, दूध पिणारं वासरू आज सगळ्यात मोठ्या किमतीला जातं, हे मालकांनी देखील मागाशी सांगितलं, कारण बैलगाडा शर्यत बंदी उठली आणि अशा प्रकारचं आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गायी पाहायला मिळतात. आहे आज गायी प्रत्येकाला हव्यात, त्यामुळं त्या वासरांची किंमत किंवा वासरं पैदास घेऊन लोक ब्रीडिंगवरती काम करतात आहे, आणि अशाच प्रकारची माहिती आज आपण या वळूच्या माध्यमातून पाहिली मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान.